भारत देशामध्ये जात हे कसे वास्तव आहे. मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यानिशी लिखाण करून सिद्ध केलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मोठे आंदोलन उभे राहिले. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक होते. 105 हुतात्मे त्या ठिकाणी शहीद झाले. त्या आंदोलनासाठी बाबासाहेब एक प्रमुख भूमिका बाबासाहेबांची होती. पण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मोठ्या मोठ्या सभा होतात त्यावेळेस सर्वांची नावे घेतली जातात, पण बाबासाहेबाचं नाव कुणी चुकूनही घेत नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई असावी म्हणून बाबासाहेबांचं प्रमुख भूमिका होती. म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये जात कशी वास्तविक आहे ना अस्तित्वात आहे एक उदाहरण आहे. कशाला म्हणतात जात? ती मनातून जात नाही, तिला म्हणतात जात. महाराष्ट्रामध्ये एका रात्रीतून जिल्ह्याची ह्याची नावे चेंज होतात, पण बाबासाहेबाचं नाव द्यायचं म्हणलं की ह्यांच्या कपाळावर आट्या पडतात. उदाहरणार्थ दादरचे नाव चैत्यभूमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस झाले आंदोलन चालू आहे. ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जात ही इथली वास्तवस्थिती आहे. कारण बाबासाहेबाचं नाव दादरला चैत्यभूमी दिल्यामुळे बाबासाहेब मोठे होणार नाही आणि त्याची गरज बी नाही. पण जात हे वास्तव्यात आहे हे दाखवण्यासाठी ते उदाहरण दादरचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 महाराष्ट्र एक भाषावार प्रांत हे पुस्तक लिहिलेले आहे. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली, व्यापार करण्यासाठी आल्यानंतर त्यांना भारतामध्ये दलाल किंवा मध्यस्थी लोकांची गरज होती. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दलाल व मध्यस्थी लोकांसाठी एक ईस्ट इंडिया कंपनीने या ठिकाणी सुरतमध्ये पहिला कारखाना सुरत या ठिकाणी सुरू केला व सुरतमधील बनिया हे दलाल मध्यस्थी करण्यासाठी तेथे होते. म्हणून गुजराती बनियांनी प्रथम महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला हे बाबासाहेबांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे. ह्यामध्ये गाडगीळ असतील, राघव असतील, प्रोफेसर वकील असतील, यांनी मुंबई महाराष्ट्रात राहावे यासाठी त्यांनी दाखले दिलेले आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी वकील यांचे जे पुरावे दिले लोकसंख्याचा तो अमान्य केला. या आंदोलनामध्ये दादासाहेब गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दादासाहेब गायकवाड त्यावेळी त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यांची प्रमुख भूमिका होती. महाराष्ट्रामधील लोक फक्त नावाला बाबासाहेबाचे फोटो लावतात आणि त्या ठिकाणी प्रमोदगाव ठाकरे असतील, डांगे असतील, आत्रे असतील यांची नावं घेतली जातात. पण ज्या महापुरुषामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांनी पुस्तक लिहून सिद्ध केल्यानंतर मुंबई महाराष्ट्राचीच आहे.
पण बाबासाहेबाचं नाव कुणी या ठिकाणी घेतलं जात नाही. ही खेदाची बाब आहे. बाबासाहेब बा बाबासाहेबची जनता या ठिकाणी जिवंत आहे. त्यांचे नाव घेऊन आम्ही कुणाला सांगत नाही मोठं होण्यासाठी, पण सत्य परिस्थिती स्वीकारली पाहिजे. शिवसेना असेल, मनसे असेल, हे फक्त मोठे मोठे सभा घेतात, फक्त बाबासाहेबाचा फोटो लावतात, पण बाबासाहेबाचं नाव घेण्यासाठी यांना लाज वाटते. बाबासाहेबांमुळे मुंबई मुक्त झालेली आहे. हे आंदोलन बरेच 5-6 वर्ष चाललेलं आहे. पण त्यामध्ये दादासाहेब गायकवाड या आंदोलनामध्ये सहभागी होते. तर ही जात ही कशी अस्तित्वात आहे, वास्तव आहे, हा सांगण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय.